ज्यांचा जन्म 1963 ते 1995 साली झाला आहे, खास त्या पिढीसाठी हा लेख. ही पिढी आता 30 ओलांडून 62कडे चालली आहे. ह्या आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीनं खूप मोठा बदल पाहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे ही पिढी कायम उंबरठ्यावर राहिली. 1, 2, 5, 10, 20, 25, 50 पैसे बघितलेली ही पिढी पाहुणेकडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई, बोरू, पेन्सिल, पेनपासून सुरुवात करून ही पिढी आता स्मार्टफोन, लॅपटॉप, PC उतार वयात सराईतपणे हाताळत आहे. ज्या पिढीच्या बालपणी सायकलसुद्धा एक चैन असायची, पण आता ह्या उतार वयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी अवकळ तर कधी गंभीर, खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित. टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्टर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती, मार्कशीट आणि TVच्या येण्याने यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही, अशी ही शेवटची पिढी. कुकरच्या रिंग्ज, टायर असल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडी खेळणं यात त्यांना काही कमीपणा वाटला नव्हता. सळी जमिनीत रुतवत जाणं हा काही खेळ असू शकतो? पण होता. कैऱ्या तोडणं ही यांच्यासाठी चोरी कधीच नव्हती आणि कुठल्याही वेळी कोणाचंही दार वाजवणं यामध्ये कसलेही इथिक्स तुटत नव्हते. मित्राच्या आईने जेवू घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडणं यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी. वर्गात किंवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचरत बोलणारी ही पिढी. 2 दिवस जरी मित्र शाळेत नाही आला तर शाळा सुटल्या सुटल्या दप्तरासकट त्याच्या घरापर्यंत जाणारी ती पिढी. कोणाचेही बाबा शाळेत आले की मित्र कुठेही खेळत असो, 70च्या स्पीडने तुझे बाबा आले लवकर ये ही बातमी मित्रापर्यंत पोहोचवणारी ती पिढी. पण गल्लीत कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असला तरी वाटेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी. कपिल, सुनील गावस्कर, व्यंकट, प्रसन्नाच्या बॉलिंगवर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॅम्प्रसच्या टेनिसवर तर राज, देव, दिलीप ते राजेश, अमिताभ आणि धर्मेंद्र, जितेंद्रबरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर अगदी अजय, सुनील, अक्षय, माधुरी, अनिलवर वाढलेली ही पिढी. भाड्याने VCR आणून 4-5 पिक्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी. लक्ष्या अशोकच्या निर्व्याज विनोदावर हसलेली नाना, ओमपुरी, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गूदादा, वर्षा, सोनम, किमी, सोनाली हे कलाकार पाहिलेली पिढी. शिक्षकांचा मार खाणं यात काहीही गैर नाही, फक्त घरू कळू नये कारण घरात परत धुतात ही भावना जपणारी पिढी. ज्यांनी शिक्षकावर आवाज चढवला नाही अशी पिढी. कितीही धुतलं तरी दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षांनी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी पिढी. कॉलेजला सुट्टी असली तर आठवणीत स्वप्न रंगवणारी पिढी. ना मोबाईल, ना SMS, ना WhatsApp, भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहणारी पिढी. तूने पैसा बहुत कमाया, इस पैसे ने देश छोडाया या ओळीला डोळे पुसणारी पिढी. दिवाळीच्या 5 दिवसांची कथा माहीत असणारी, लिव्ह इन तर सोडाच, लव्ह मॅरेज म्हणजे काय याचं देखील डेअरिंग माहीत नसणारी, न समजणारी ही पिढी. अहो, शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ॲडव्हान्स समजली जाणारी ही पिढी. पुन्हा डोळे झाकूया 10, 20, 80, 90, पुन्हा जुन्या आठवणींचा सुवर्ण काळ, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी असं न समजणारी सुज्ञ पिढी. कारण आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार असं म्हणणारी ही पिढी. पूर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता. आपण 6-7 वर्षांचे झाल्यानंतर स्वतःच शाळेत जावे लागे.
जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही. सायकलने बसने पाठवायची पद्धत नव्हती तेव्हा. मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही. पास नापास हेच आम्हाला कळत होतं. टक्केवारीचा आणि आमचा काही संबंधच नव्हता. शिकवणी लावली हे सांगायला लाज वाटायची, कारण असं हिणवलं जायचं. पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिसं ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता. कापडाच्या पिशवीत आणि नंतर चेन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचे एक निर्मिती कौशल्य होतं. दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तक आणि वह्यांना कव्हर घालणे हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा. वर्ष संपल्यानंतर पुस्तकं विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे. आईवडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजा वाटत नसायचा. कोणी मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर तर कोणी मागच्या कॅरियरवर बसून आम्ही रस्त्यारस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही. सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरून उभं राहताना, कान लाल होऊन पिरगळल्या हातांना आमचा इगो कधीही आडवा येत नव्हता. खरं तर आम्हाला इगो काय हेच माहिती नव्हतं. मार खाणं ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुश असायचे. मार खाणारा यासाठी की चला कालच्यापेक्षा तरी आज कमी धोपाटला गेलो म्हणून, आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून. बिनचपला बुटांचे, कोणत्याही चेंडू आणि लाकडी बॅटने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहिती होते. आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही आणि वडिलांनीही कधी दिला नाही. आमच्या म्हणून काही गरजा नसायच्याच. छोट्याशा असल्यास तर घरातले कोणीतरी पूर्ण करून टाकायचे. 6 महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालंच तरी आम्ही बेहद खुश होतो. दिवाळीत लवंगी फटाक्यांची लढ सुटी करून एक एक फटाका उडवत बसणे यात काहीही अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही. कोणी दुसरा फटाके फोडत असेल त्याच्या मागे मागे खूप धावायचो. आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगू शकलो नाही की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला आय लव्ह यू म्हणणं माहीतच नव्हतं. आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालो आहे. काहींना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलं आहे, तर काहीच नाही मिळवू शकल्या. शाळेतील ते डबल ट्रिपल सीटवर फिरवलेले आणि स्कूल बाहेरच्या त्या हाफ पॅन्टवाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र कुठे हरवलेत काय माहीत. आम्ही जगात कुठेही असू, पण हे सत्य आहे की आम्ही वास्तव दुनियेत जगलो आणि वास्तवातच वाढलो. कपड्यांना सुरकुत्या पडू न देणं आणि नात्यामध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी जमलंच नाही. भाकरी आणि भाजीशिवाय मधल्या सुट्टीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं. आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्न पाहतोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतंय. जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही. आम्ही चांगले असो किंवा वाईट, पण आमचाही एक जमाना होता. हे आमचं हुबेहूब कथा व वर्णन आहे. बऱ्याच जणांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतील आणि नव्या पिढीला जुन्या पिढीनं जगलेले दिवस बघायला मिळतील.